2019ला सुरू केलं होतं. आज 5.5 वर्ष झालंय आमचं. तर आम्ही दर महिने असं प्रत्येक गावाला जाऊन मुलांना, विद्यार्थ्यांना वगैरे भेटवस्तू देतो, त्यांना भेटून येतो आणि खूप आता तू जास्त जवळ आलो मी या ठिकाणी किती स्प्रेड झाले म्हणजे तो दुसरा जो समोरचा व्यक्ती त्याला सुद्धा ती होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त दूर राहा. सांगा मोठ्याने मोठ्याने काही नाही, चुकलं तरी चालेल. हे कसं ओळखलं तुम्ही? होणारे मुख्य 3 प्रकारचा रोग आहे, डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया. म्हणजे त्याचे लक्षण आहे ताप येतो आणि जातो पहिला, आणि दुसरा तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होतो. तुमची आई वडिलांना तुम्ही सांगायचं आता तुम्हाला ताप जोर येलं, तुमचं ले ताप आहे, तुम्हाला 100 डिग्री 100 वय ताप गेलं, तुम्ही काय करायचं, एक हँकी, हैंड वॉश और हैंड सैनिटाइजर वो सब किसी को पता नहीं था, क्योंकि लोग वो टाइम पे वो चीज़ के लिए जागरूक हुए नहीं थे. बट जैसे ही कोविड-19 हुआ, सभी को वो चीज़ों के बारे में धीरे धीरे अवेयरनेस आया. अवेयरनेस आने के बाद सब लोग धीरे धीरे यूज़ करने लगे. तो मैं आप लोगों को बताना चाहूँगा कीटाणु से आप कैसे बच सकते हो. उसके लिए मैं घर से मैं आप लोग टू यू हैप्पी बर्थडे डियर वर्षा, हैप्पी बर्थडे टू यू. ऐकत आलंय, दोनदा करायचं. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर वर्षा, हैप्पी बर्थडे टू यू. ओके, आता संपलं. मग तुम्ही आज देऊ शकता. कळलं ना? व्हेरी गुड. आणि काय बरे वाटते, बरे वाटते. ताप येतो आणि व्हेरी गुड. आणि या सगळ्या सुरक्षित कसे राहणार सरांनी सांगितलं. काय काय शिकले तू? सांग ना. हात धुवा कुठलाच सांगतो सांगणार हॅपी बर्थडे यू नाही, हॅपी बर्थडे टू मी. किती वेळा सांगणार? 2 वेळा ना. आणि तुला काय काय भेटलं? चांगलं वाटलं? काय सांगणार? काय काय भेटलं? काय काय शिकले तू? बहुत अच्छा प्रोग्राम है. ये जो बच्चों को हम तो स्वच्छता के बारे में बताते हैं और उनको कैसे रहना है इसके बारे में आपने प्रॉपर जो बताया कि कैसे होना चाहिए, कैसे रहना चाहिए, जो भी बीमारियां फैलती है उससे हम कैसे बच सकते हैं, इसका जो डेमोन्स्ट्रेशन आपने दिया वो बहुत बढ़िया था कि ताकि वो बच्चे लोगों को भागा कि वो छा गया उनको